नमस्कार, आपले वर्षा जाट न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण जुन्या कुर्तीपासून किंवा जुन्या टॉपपासून आपलं रोजच्या जीवनात वापरलं जाणारं, आपण किचनमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा वापरलं जाणारं ॲप्रन आपण शिवणार आहोत. तर ते कशा पद्धतीनं शिवायचं हे आज मी दाखवणार आहे. तर हा जुना टॉप आहे. याच्या दोन्ही साईडच्या शिलाई काढून कट करून घ्यायच्या. या पद्धतीने आपण पुढचा मागचा भाग पूर्ण वेगळा करून घ्यायचा. थोडक्यात काय तर जुन्या वस्तूपासून नवीन वस्तू कशी बनवायची हे आपण आज या व्हिडिओ मधून शिकणार आहोत. अशा या बऱ्याच गोष्टी आहेत की जुन्यापासून आपल्याला नवीन करता येतात. फक्त इतकंच की आपण डोकं चालवून व वेळ काढून त्या केल्या पाहिजेत. या पद्धतीने हे दोन वेगवेगळे भाग झालेले आहेत, एक पुढचा एक मागचा. या दोन्ही भाग मध्ये सुद्धा दोन ॲप्रन बनवता येतात. आता आपण सध्या हा पुढच्या भागाचा एक ॲप्रन कसा शिवायचा हे बघणार आहोत. आता ही पुढच्या भागाची एकसारखी घडी घालून घेऊन जे वेडं वाकडं होतं ते कट करून घ्यायचं. शोल्डरला 1.5 ते 2 इंच व या टॉपचा जो आपण कटिंग केलेला आहे त्याचा जो मुंडा तयार आहे तो तितकाच घ्यावा लागेल. असे याप्रमाणे हा मुंड्याचा शेप देऊन कट करून घ्यायचं. साईडचं सुद्धा आपल्याला काठाळी काढते वेळी वेडवाकडं झालं होतं ते एकसारखं दोन्ही पदर कट करून घ्यायचे. आता आपण वरच्या साईडला एक बेल्ट लावणार आहोत व कमरेजवळ एक मागच्या साईडला बांधायला बेल्ट लावणार आहोत. यानंतर या टॉपचे जे स्लीव्ज आपण कट करून वेगळे केले होते त्या स्लीव्जच्या डिझाईनचा वापर आपण या ॲप्रनला किसे म्हणून लावणार आहोत. या प्रकारे असं कट करून घ्यायचं. शक्यतो जुन्याचं नवीन करत असताना टिपा उसवून घ्यायच्या नाही, तर ते सगळं कट करूनच आपण घ्यायचं. जर का जुनं तुम्ही उसवून घेत बसला तर तेवढा तुमचा वेळ सुद्धा जाणार आहे आणि इतकी तुम्ही वस्तू जी बनवणार आहात ती इतकी छान बनणार नाही. त्यामुळे साईडचं सगळं कट करूनच मधला भाग जो चांगला असेल तो घ्यायचा. आता यामध्ये आपण गळ्याचा जो बेल्ट आहे तो आपण यामध्ये कट करणार आहोत व कमरेचा जो मागं जे बांधायच्या नाड्या आहेत त्या आपण कट करायच्या आहेत. या तुम्ही अंदाजे घेतलात तरी चालेल. आता आपण जो गळ्याचा बेल्ट कट केलेला आहे तो आपण शोल्डरचं जे मार्जिन ठेवलेलं आहे 1.5 ते 2 इंच त्याच्यापेक्षा हा तयार बेल्ट एक अर्धा इंच तरी कमी असावा हे तुम्ही ध्यानात ठेवून त्या पद्धतीने तुम्ही बेल्ट काढायचा. हे ॲप्रनचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण स्टिचिंग पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण जो गळ्याचा बेल्ट आहे तो आपण तयार करून घ्यायचा. इथे मी हा बेल्ट 14 इंच घेत आहे. आता या बेल्टच्या कापडला दोन्ही साईडला अर्धा इंच फोल्ड घालून मग अनेक फोल्ड घालायचा व टीप मारायची. या पद्धतीने हा बेल्ट तयार करायचा. या दुसऱ्या साईडला तुम्ही टीप मारली तरी चालते, नाही मारली तरी चालते. आता आपण या कमरेला ज्या मागे बांधणार आहोत त्या नाड्या करून घ्यायच्या. या उलट्या बाजूने टीप मारून सरळ करून घेतल्या तरी चालतात किंवा आपण जो गळ्याचा बेल्ट केला त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवलात तरी चालतं. मी या नाड्या उलट्या बाजूने टीप मारून घेतलेल्या आहेत. आता या आपण सरळ करून घ्यायच्या.
आपण जी स्लीव्स मधली डिझाईन जी वेगळी करून घेतली होती त्याचेच आपण ॲप्रनला 2 खिसे लावणार आहोत. आता आपण शोल्डरला जो आपण तयार करून घेतलेला बेल्ट होता तो आपण टच करून घ्यायचा. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे शोल्डर कट केलं होतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी हा तयार बेल्ट आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला मुंड्याचं फिनिशिंग करता आलं पाहिजे. म्हणून हा बेल्ट शोल्डर पेक्षा अर्धा इंच कमी असला पाहिजे. यानंतर मुंड्याचं फिनिशिंग करायचं आहे. आपण याला डबल दुमड जरी घातली तरी चालते किंवा तुम्ही वेगळं क्रॉस पट्टी काढून त्याला पट्टी लावून ती मडचली तरी पण चालते. फक्त काय अशी ही जर का त्यामध्येच दुमड घालून टीप मारायची असेल तर अगदी हलक्या हाताने टीप मारायची, त्याला अजिबात ओढून ताणून टीप मारायची नाही, नाहीतर त्याचं फिनिशिंग बिघडतं. यानंतर याला आपण खिसे लावायचे आहेत. खिसे लावताना तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुमच्या उंचीच्या हिशोबाने तुम्ही मार्किंग करून खिसे लावू शकता आणि तुमच्या उंचीप्रमाणे तुम्ही खिसे लावलात तर ते अगदी व्यवस्थित होईल. या पद्धतीने याला खिसे लावून घ्यायचे. आता या खिशाच्या कापडाला एक बाजू ऑलरेडी पहिलीच फिनिशिंगची होती, त्यामुळे मी काही त्याला एक्स्ट्रा पट्टी लावली नाही किंवा दुमड घातली नाही. त्याप्रमाणे तुमचे जसे कापड असेल तसे तुम्हाला करावे लागेल. व ह्या अशा 3 बाजूला बारीक फोल्ड घालून हा मी किस्सा लावून घेतलेला आहे. याचप्रमाणे दुसऱ्या साईडचा सुद्धा किस्सा लावून घ्यायचा. तसा ॲप्रन शिवायला अगदी साधा सोपा आहे. शिवाय आपण हा ॲप्रन जुन्या कापडापासून बनवत आहोत. आपले किचन मध्ये चांगले कपडे खराब होऊ नयेत त्यासाठी आपण जुन्याचं नवीन वस्तूमध्ये आपण रूपांतर करत आहोत. आता हे दोन्ही किस्से लावून झाल्यानंतर आपण कमरेचा जो मागं बांधायचा बेल्ट आहे तो लावणार आहोत. हा बेल्ट सुद्धा तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे घेतलात तरी एकदम परफेक्ट येईल. आता या ॲप्रनच्या साईडला थोडा 1 इंचाचा फोल्ड घ्यायचा, अगदी बारीक घालायचा नाही, व जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं त्या ठिकाणी आतमध्ये बेल्ट घालून टीप मारून द्यायची व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नंतर तो बेल्ट बाहेरच्या बाजूला करून तिथं त्याला जॉईंट करून घ्यायचा. या पद्धतीनेच दुसऱ्या साईडला सुद्धा 1 इंचाचा फोल्ड मारून फिनिशिंग करून घ्यायचं. हा तयार झाला जुन्या कापडापासून बनवलेला ॲप्रन. नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.